हे दृश्य आपण बघत आहोत। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी पोहोचलेल्या आहेत। आज सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारणार आहेत आणि त्याच आधी सुनेत्रा पवार या सिद्धिविनायकाच्या चरणी लीन होणार आहेत। त्यासाठी त्या ठिकाणी पोहोचल्याचे ही दृश्य आपण बघत आहोत। सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत। शिवाय राष्ट्रवादीचे जे आमदार आहेत ते देखील या ठिकाणी त्यांच्यासोबत उपस्थित असल्याचं आपण पाहतोय। पार्थ पवार हे देखील सुनेत्रा पवार यांच्यासोबत उपस्थित आहेत। सकाळी 10च्या सुमारास राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बोलावलेली आहे आणि त्याच आधी आता त्या सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी गेल्याची ही दृश्य आपण पाहतोय। सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारणार आहेत आणि त्याच नंतर त्या दिल्लीला जाणार असल्याच्या देखील एक चर्चा रंगतायत। मात्र त्याआधीची ही संपूर्ण दृश्य आपण बघत आहोत। सुनेत्रा पवार या आता सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचलेले आहेत। त्यांच्यासोबत सुनील तटकरे हे देखील उपस्थित आहेत। शिवाय पार्थ पवार हे देखील सुनेत्रा पवार यांच्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहेत आणि प्रफुल्ल पटेल हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। शिवाय राष्ट्रवादीचे जे नेते आहेत, नगरसेवक आहेत ते देखील सुनेत्रा पवार यांच्यासोबत इथं उपस्थित असल्याचं आपण बघत आहोत। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या सिद्धिविनायक मंदिरामध्ये दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात सुनेत्रा पवार या राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक देखील घेणार आहेत आणि त्यानंतर त्या उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारणार असल्याचं सांगितलं जाते। आजच त्या पदभार स्वीकारणार आहेत आणि त्याच अनुषंगानं त्या सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचल्याची ही लाईव्ह दृश्य आपण TV9 मराठीवर बघत आहोत। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सिद्धिविनायक मंदिरात दाखल झालेले आहेत। त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते देखील उपस्थित आहेत। सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। शिवाय राष्ट्रवादीचे जे नेते आहेत, नगरसेवक आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। पार्थ पवार हे देखील सुनेत्रा पवार यांच्यासोबत या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपण बघतोय। या आता सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्याकरता सिद्धिविनायक मंदिरामध्ये या ठिकाणी दाखल झालेले असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि सुनेत्रा पवार या सिद्धिविनायक मंदिरात दाखल झालेली ही दृश्य आपण बघत आहोत। त्यांच्यासोबत पार्थ पवार हे देखील उपस्थित आहेत आणि राष्ट्रवादीचे नेते देखील सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी दाखल झालेले आहेत। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज आपल्या उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारणार आहेत आणि त्याच आधी त्या आता सिद्धिविनायक मंदिरामध्ये दाखल झालेल्या आहेत। आपल्याकडे असं म्हटलं जातं आणि आपल्याकडे ही प्रथा परंपरा सुद्धा आहे की कुठल्याही चांगल्या कार्याची सुरुवात ही देवाच्या दर्शनानं केली जाते आणि त्यात करून गणपती बाप्पाच्या दर्शनानं केली जाते। राज्याच्या 11व्या उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार या पदभार आज स्वीकारणार आहेत। त्यात राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार या पदभार स्वीकारतील आणि